नमस्कार. आज आपण भूकंपाच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. भूकंप म्हणजे भूकंपाची निर्मिती कशी होते किंवा भूकंप कसे घडून येतात, तर या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. भूकंप म्हणजे थोडक्यात जमिनीचं व्हायब्रेशन होणं किंवा जमीन कंप पावणं, ज्याला आपण भूकंप म्हणतो. ज्यावेळेस जमीन हादरते किंवा जमीन व्हायब्रेट होते, त्यावेळेस जमिनीवरती असणाऱ्या बऱ्याच ज्या काही मोठमोठ्या वास्तू आहेत तर त्या ढासळतात, कोसळतात. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मानवी वसाहत आहे, मग त्या ठिकाणी भूकंप का घडून येतात? नागावरती आहे आणि मग त्यावेळेस शेषनागाला राग येतो आणि मग शेषनाग त्या ठिकाणी भूकंप घडवून आणतात. तर अशा बऱ्याच आख्यायिका आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की म्हणजे भूकंप कशामुळे होतो किंवा परंपरेनुसार जे काही चालत आलेले विचार आहेत, तर त्याला अनुसरून मग आपण आपलाही समज तशाच पद्धतीने होतो की जर समाजामध्ये पाप वाढला असेल किंवा पृथ्वीवरती जर मोठ्या प्रमाणावर पाप वाढलं असेल तर त्या ठिकाणी भूकंप होतात. परंतु पृथ्वीवरती अशी काही ठिकाणे आहेत की तिथं कधीच भूकंप होत नाहीत. काही विशिष्ट ठिकाणी सातत्यानं भूकंप होतात. जसं आपण भारतामध्ये पाहतो की दक्षिण भारतामध्ये तेवढे जास्त भूकंप होत नाहीत. काही अपवाद जर वगळले तर बरेचसे जे काही भूकंप होतात भारतामध्ये, तर ते हिमालय पर्वताच्या परिसरामध्ये होतात किंवा ज्या ठिकाणी हिमालय पर्वत पसरलेला आहे, तर अशा ठिकाणी नेहमी भूकंप होत राहतात. मग हे जे काही भूकंप घडतात तर त्याच्यामागचं जे काही मुख्य कारण सांगितलं जातं, तर जॉग्राफीमध्ये एक प्लेट टेक्टॉनिक थेअरी आहे. ती प्लेट टेक्टॉनिक थेअरी अभ्यासल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की जगाच्या पाठीवरती कुठे कुठे भूकंप होतात आणि मग ते कशामुळे होतात. तर थोडक्यात भूकंपाचं जे काही कारण सांगितलं जातं ना, ते भूकंपाचं कारण म्हणजे आपली जी काही पृथ्वी आहे त्या पृथ्वीवरती जो काही वरचा लिथोस्फिअरचा भाग आहे, ज्याला आपण शिलावरण म्हणतो, हे जे काही शिलावरण आहे हे शिलावरण वेगवेगळ्या प्लेट्समध्ये डिवाईड आहे. ठीक आहे, म्हणजे संपूर्ण जी काही आपली पृथ्वी आहे ती पृथ्वी वेगवेगळ्या प्लेट्समध्ये डिवाईड आहे. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की या प्लेट्स म्हणजे काय? तर या ज्या काही प्लेट्स आहेत त्या नाश्त्याच्या प्लेट्स नाही आहेत, तर या प्लेट्सचा आकार खूप मोठा आहे. म्हणजे एकंदरीत संपूर्ण आपला भारत, हिंदी महासागर त्याची एक प्लेट्स, त्याचबरोबर नॉर्थ अमेरिका, अटलांटिक ओशियन त्याची एक प्लेट्स, किंवा पूर्ण साऊथ अमेरिका त्याची एक प्लेट्स. तर अशा पृथ्वीवरती वरच्या भागामध्ये अशा असंख्य प्लेट्स आहेत. जसं लहान मुलांचा जो काही पझल्सचा जो काही खेळ असतो, त्याच्यामध्ये पझल्स पॅचअप केले की बरोबर एक आकृती तयार होत राहते. अगदी त्याच पद्धतीनं पृथ्वीवरती असणारं जे काही शिलावरण आहे तर त्याच्यावरती सुद्धा असे पझल्स टाईप त्या ठिकाणी प्लेट्स आहेत. आणि या ज्या काही प्लेट्स आहेत ना, त्या प्लेट्स या मुवमेंट करतात, त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतात. जसं एखादं उदाहरणार्थ चोकोबार आईस्क्रीमचं आपल्याला उदाहरण सांगता येईल. या चोकोबार आईस्क्रीममध्ये होतं काय की चोकोबार आईस्क्रीम ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस थोडा वेळ जर आईस्क्रीम तसं स्टेबल ठेवलं, स्थिर ठेवलं, तर त्या चोकोबार आईस्क्रीमच्या वरती असणारं जे काही चॉकलेटचं कवर आहे तर त्याला जशा क्रॅक जातात, भेगा जातात, आणि भेगा गेल्यानंतर त्या चॉकलेटच्या कवरचे वेगवेगळे पार्ट होतात आणि त्याच्यानंतर त्या चॉकलेटचं जे काही कवर आहे ते स्लाईड व्हायला लागतं. पूर्ण जे आईस्क्रीम आहे ते मेल्ट व्हायला लागतं, वितळायला लागतं. एक्झॅक्ट त्याच पद्धतीनं पृथ्वीवरती सुद्धा या ज्या प्लेट्स आहेत या प्लेट्स मूवमेंट करतात त्या चॉकलेटच्या कवरसारख्या. प्रश्न असा निर्माण होतो की मग या ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स मूवमेंट कशावरती करतात? तर एक लक्षात घ्या मित्रांनो, पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये त्या ठिकाणी 100 किलोमीटरपर्यंत हा लिथोस्फिअरचा लेयर सांगितला जातो, शिलावरणाचा थर सांगितला जातो. आणि 100 किलोमीटरच्या खाली म्हणजे 100 किलोमीटरपर्यंत लिथोस्फिअर आहे, शिलावरण आहे, आणि 100 किलोमीटरच्या नंतर एक अस्थेनोस्फिअरचा लेयर आहे, ज्याला मराठीमध्ये दुर्बलता मंडल म्हणतात. आता हा जो काही दुर्बलता मंडलचा जो लेयर आहे ना, तर तो सेमी मोल्टन आहे, तो लिबलिबित स्वरूपाचा आहे, तो मेल्टिंग टाईप आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शिलारसाच्या कोठी असतात, जिथं शिलारस मोठ्या प्रमाणावर स्टोअर झालेला आहे. आणि मग हे जे काही शिलारस आहे हे शिलारसचं सर्क्युलेशन चालत राहतं.
हे जे शिलारस आहेत ते शिलावरणाच्या खालच्या भागामध्ये शिलारस हे अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं सातत्यानं सर्क्युलेशन चालत राहतं, ज्याला अभिसरण प्रवाह सिद्धांत म्हणतात. आणि हे शिलावरणाची जी काही मुवमेंट आहे, या शिलावरणाच्या मुवमेंटमुळे त्यांच्या सर्क्युलेशनमुळेच त्या ठिकाणी वरती असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या झालेल्या प्लेट्स आहेत तर त्या प्लेट्स त्या ठिकाणी मुवमेंट करायला लागतात. मग एक लक्षात घ्या की पृथ्वीवरती जर अशा प्लेट्स सातत्यानं मुवमेंट करत असतील तर कुठे ना कुठे दोन प्लेट्स एकमेकाकडे सरकणाऱ्यात, काही ठिकाणी दोन प्लेट्स एकमेकापासून दूर जाणाऱ्यात. आणि मग ज्या ठिकाणी दोन प्लेट्स एकमेकाकडे सरकतात किंवा एकमेकापासून दूर जातात त्यावेळेस त्या ठिकाणी जमिनीमध्ये व्हायब्रेशन घडून येतं, जमिनीला हादरे बसायला लागतात आणि त्याच्यामधूनच मग त्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते. आणि मग जिथं दोन प्लेट्स एका ठिकाणी येतात ज्याला कन्व्हर्जन बाउंड्री म्हटलं जातं, तर त्या ठिकाणी होतं काय की दोन प्लेट्स एकमेकाकडे सरकतात. दोन प्लेट्स एकमेकाकडे सरकल्यानंतर त्या ठिकाणी जिथं बाउंड्रीज आहे किंवा जिथं या दोन प्लेट्स एकमेकाकडे येत आहेत अशा परिसरामध्ये त्या ठिकाणी एकतर घडीचा पर्वत असतो किंवा मग या ठिकाणी ओल्कॅनिक माउंटेन असतो. मग आपल्या जसं भारतामधलं उदाहरण तुम्हाला सांगितलं की हिमालय पर्वताच्या खाली एक इंडियन प्लेट्स आहे, हिमालय पर्वताच्या वरच्या बाजूला एक युरेशियन प्लेट आहे. तर एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की भारतामध्ये हिमालयामध्ये जास्तीत जास्त भूकंप होतात. त्याच्यामागचं कारण म्हणजे हिमालय पर्वत, त्याच्या वरच्या बाजूला असणारी युरेशियन प्लेट आणि त्याच्या खाली असणारी इंडियन प्लेट हे ज्यावेळेस एकमेकाकडे सरकत आल्यानंतर जिथं ते एकमेकांना मिळत आहेत तिथं सातत्यानं त्या ठिकाणी व्हायब्रेशन होतं आणि व्हायब्रेशन झाल्यानंतर तिथं जमिनीला हादरे बसायला लागतात आणि मग त्या ठिकाणी भूकंप निर्माण होतात. त्याच्यामुळे हेच कारण आहे की भारतामध्ये सारखे जे भूकंप होतात ना ते भारतामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर असेल, उत्तराखंड असेल, म्हणजे संपूर्ण हिमालय पर्वताचा जो काही परिसर आहे तर त्या ठिकाणी भारतामध्ये सातत्याने भूकंप होतात. आता भारताचा जो काही खालचा द्वीपकल्पीय भाग आहे ना तर त्याला ढाल क्षेत्र म्हटलं जातं. ढाल क्षेत्र म्हणजे काय की इथं खालचा जो काही भारताचा त्रिकोणी भाग आहे ना तिथं अशा प्रकारची बाउंड्री नाही आहे किंवा अशा प्रकारची कुठेही सीमा नाही जिथं दोन प्लेट्स येऊन मिळतात. तर असा जो भाग आहे ना तिथं भूकंप होण्याचे चान्सेस कमी असतात. परंतु भारतामध्ये सुद्धा आपल्या इकडे काय झालेलं आहे की दक्षिण भारतामध्ये काही ठिकाणी भूकंप झालेला आहे, जसं किल्लारीचा भूकंप आहे, कोयना परिसरामध्ये झालेला भूकंप आहे किंवा गुजरातमध्ये झालेला भूकंप आहे. तर हे अपवाद जर वगळले तर जास्तीत जास्त भूकंप दक्षिण भारतामध्ये होत नाहीत, कारण दक्षिण भारतामध्ये अशी कुठे बाउंड्रीज नाही आहे. जशी हिमालय पर्वतामध्ये या दोन प्लेट्सच्या दरम्यानची बाउंड्री आहे तर त्याच्यामुळे हिमालय पर्वतामध्ये जास्तीत जास्त भूकंपाचे चान्सेस असतात. आता हे झालं आपल्या भारताच्या संदर्भात. परंतु एक लक्षात घ्या की जगामध्ये किंवा पृथ्वीवरती जर पाहिलं जसं तुम्हाला सांगितलं की या वेगवेगळ्या प्लेट्स आहेत, काही ठिकाणी प्लेट्स येऊन मिळतात, काही ठिकाणी प्लेट्स एकमेकापासून विलग होतात, तर काही ठिकाणी प्लेट्स या एकमेकांना समांतर मुवमेंट करतात. तर अशा ठिकाणी या तिन्ही ठिकाणी म्हणजे जिथं दोन प्लेट्स येऊन मिळत आहेत किंवा जिथून दोन प्लेट्स एकमेकापासून दूर सरकत आहेत अशा प्रत्येक ठिकाणी नेहमी भूकंप होत राहतो. मग आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मग जगाच्या नकाशामध्ये किंवा मग पृथ्वीवरती असे भूकंपाचे क्षेत्र कुठे कुठे आहेत. तर इथं तुम्ही पाहू शकता की इथं जिथं तुम्हाला सगळीकडे बाउंड्रीज दाखवलेली आहे त्या ठिकाणी सगळीकडेच भूकंप होतात. आता जसं बाउंड्रीजचं लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे की आता एक बाउंड्रीज तुम्ही पाहू शकता की मेडिटेरियन सी म्हणजे भूमध्य समुद्र, त्याच्यानंतर इराण इराकचा जो काही भाग आहे, त्यानंतर हिमालय पर्वत असेल, हिमालय पर्वतापासून ती बाउंड्री तशीच त्या ठिकाणी खाली हिंदी महासागरामध्ये अंदमान निकोबार तशीच इंडोनेशियाकडे गेलेली आहे. तर या परिसरामध्ये सातत्यानं भूकंप होतात. त्याच्यानंतर पॅसिफिक महासागराच्या चारही बाजूला त्या ठिकाणी कन्व्हर्जन बाउंड्रीजचं लोकेशन आहे. तर पॅसिफिक महासागराच्या चारही बाजूला त्या ठिकाणी भूकंप होत राहतात, चारही बाजूला. त्याच्यानंतर अटलांटिक महासागरामध्ये एक सेंटर भागामध्ये त्या ठिकाणी डायव्हर्जन बाउंड्री आहे, तर तिथं सुद्धा भूकंप होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर म्हणजे एक लक्षात घ्या की जिथं जिथं या कन्व्हर्जन डायव्हर्जन बाउंड्रीज आहेत, जिथं प्लेट्स येऊन एकमेकांना मिळतात, एकमेकापासून दूर होतात, तर अशा बाउंड्रीजवरती नेहमी भूकंप होत राहतात. आणि मग जिथं या प्लेट्स एकमेकाकडे येतात त्यांचं घर्षण होतं, ते व्हायब्रेशन होतात, जमीन व्हायब्रेट व्हायला लागते आणि भूकंपाचे धक्के आपल्याला जाणवायला लागतात. तर अशा ठिकाणी नेहमी भूकंप होत राहतात. तर म्हणजे एक लक्षात घ्या की असं काही नाही आहे की जगामध्ये पाप वाढलं म्हणजे पृथ्वीला ताण येतो, टेन्शन येतं आणि मग पृथ्वी थोडीशी व्हायब्रेट होते. तर अशातला काहीच भाग नाही आहे. तर भूकंप जो घडून येतो ना, तर एक म्हणजे एक लक्षात घ्या की पृथ्वीचं स्वतःमध्ये एक संतुलन आहे
आणि मग हे जे काही संतुलन आहे ती पृथ्वी स्वतः मॅनेज करत राहते, स्वतः मेंटेन करत राहते. म्हणजे काय की पृथ्वीवरती असे वेगवेगळे लँडफॉर्म आहेत, भूरूप आहेत, त्यांचं क्षरण विदारण होत राहतं. पृथ्वीवरती जर एखाद्या ठिकाणचं वजन कमी झालं तर पृथ्वी आपोआप दुसरीकडे ते त्या ठिकाणी ते मॅनेज करत राहते, मेंटेन करत राहते आणि त्याच्यामुळे पृथ्वीचं अंतर्गत भागामध्ये एक संतुलन असलेलं दिसून येतं. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली ज्याला आपण म्हणतो, तर या अंतर्गत हालचाली त्या ठिकाणी कार्यरत होत राहतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी भूकंप घडून येतात. तर तुम्हाला बऱ्यापैकी कळालं असेल की भूकंप कशामुळे घडून येतात आणि त्याचे जे प्रदेश आहेत भूकंपाचे तर ते नेहमी फिक्स आहेत, ठरलेले आहेत. जसं जापानमध्ये नेहमी भूकंप होत राहतो कारण जापानचं लोकेशन या 3 बाउंड्रीजवरती आहे, जिथं 3 प्लेट्स त्यांचं सबडक्शन जापानच्या खाली होतं आहे. त्याच्यामुळे जापानमध्ये नेहमी भूकंप होत राहतात. तर थोडक्यात भूकंप कशामुळे होतात हे तुम्हाला कळालं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.